हॅलो मैत्रिणींनो, आज मी पाटवड्याची भाजी बनवणार आहे. त्यासाठी 2-3 कांदे भाजून घेतले, खोबरं भाजून घेतलं, थोडं आलं, लसूण, हिरव्या मिरच्या पण भाजून घेतल्या, कोथिंबीर घातली वरतून भरपूर, पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेतलं. कढईमध्ये 2 पळी तेल घातलं. आपलं हे वाटलेलं वाटण कढईत तेलात टाकलं, चांगलं परतून घेतलं. वरून घरचे मसाले घातले. हिरवी मिरची घातलेली आहे म्हणून लाल तिखट तुमच्या अंदाजाने घ्या. तुम्हाला तिखट कसं लागतं, आमच्या घरात तिखट जास्त खातात. म्हणून 1.5 चमचा धना पावडर, 1 मोठा चमचा लाल तिखट, हळद, गरम मसाला 1 मोठा चमचा घालून हे मिश्रण चांगलं परतून घेतलं. थोडंसं पाणी घेतलं. पाणी मसाला शिजण्यासाठी घालायचं. मसाला शिजल्यानंतर भाजी छान लागते आणि मसालाही छान शिजला की भाजीची टेस्ट पण बदलते. थोडंसं गरम पाणी घालायचं, वरतून मीठ घालायचं आणि आपल्याला हे उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. इकडं आपलं जे आपण मळून घेतले होते पीठ, त्याची चपाती लाटून घ्यायची, वरतून तेल लावायचे आणि शंकरपाळ्याच्या आकारासारखे कापून घ्यायचे, पण थोडे मोठे साईजला. ही भाजी खरंच खूप छान लागते. तुम्ही कशासोबतही खा, भाकरी, चपाती, भात. ही खरं तर ही पारंपरिक भाजी आहे, जुन्या पद्धतीची. ही भाजी खेड्यागावात खूप जास्त बनवली जाते आणि ज्या दिवशी भाजीलाच नाही, खूप कंटाळा आला, त्या दिवशी भाजी नक्की ट्राय करा. आता हे आपलं उकळलेलं आहे, त्यामध्ये आपण एक वड्या सोडू आणि छान 20 मिनटं शिजण्यासाठी ठेवून देऊ. नंतर वरतून थोडंसं लोणी घातलं मी, म्हणजे व्हाईट बटर घातलं, त्याने भाजी छान चव लागते. वरतून थोडी कोथिंबीर आणि ही झाली आपली भाजी रेडी. नक्की सांगा कमेंटमध्ये कशी झाली. बाय.